नमस्कार, सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत या ऑनलाईन शिक्षण प्रवाहात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मी सौ सीमा विजय जामदार, संभाजीनगर मनपा मराठी शाळा RS वॉर्ड येथे कार्यरत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी भूगोल पाठ 6वा भूमी उपयोजन याचा उजळणी वजा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज आहे दिनांक 15 जानेवारी 2021. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे किंक्रांत. आजचा हा दिवस सगळीकडे एक वेगळा दिवस म्हणून साजरा केला जातो. गावाकडच्या ठिकाणी देवाची देणी दिली जातात, तिखट जेवणाचं आयोजन केलं जातं. अशा या दिवशी आपल्या या भूगोलाच्या पाठाला आपण सुरुवात करूया. भूमी उपयोजन हा धडा आपण काही दिवसापूर्वी घेतलेला आहे. सुरुवातीला आपण पाहूया सुविचार. माणसाच्या परिचयाची सुरुवात ही जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. म्हणजे काय बरं? तर बघा, आपण माणसाचा परिचय जेव्हा एखाद्याला करून देतो तेव्हा आपण त्याला चेहऱ्याने ओळखतो. बऱ्याचदा असं होतं, एखादी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपल्याला ती कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, ओळखीची वाटते. पण ही तिची ओळख जी असते ना, ती वरकरणी असते, बाह्य रूपाची असते. पण एखाद्या व्यक्तीची संपूर्ण ओळख म्हणजे आंतरिक ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला त्या व्यक्तीच्या सहवासात राहावं लागेल. तिची वाणी म्हणजे तिचं बोलणं कसं आहे, मधुर बोलणं, कटू बोलणं, किंवा तिचे विचार कसे आहेत, ते सर्वांना समावेशक आहेत का, सगळ्यांना समजून घेणारे आहेत का, भेदभाव न करणारे आहेत का, आणि त्या व्यक्तीचं कर्म म्हणजे काय, कृत्य, ती व्यक्ती सर्वांची, इतरांची कशी वागते, प्रेमाने वागते, आपुलकीने वागते, माणुसकीच्या नात्याने वागते, या सगळ्याची जेव्हा आपल्याला ओळख होते तेव्हाच त्या व्यक्तीचा खरा खुरा परिचय झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. चला तर मग आजच्या या पाठाची अध्ययन निष्पत्ती पाहूया. अध्ययन निष्पत्ती आहे, ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनातील बारकावे जाणतात. मुलांनो, तुम्ही या पाठाचा अगोदर अभ्यास केलेला आहे, त्यामुळे या पाठामध्ये आपण जो अभ्यास केला, जे घटक अभ्यासले त्याचे बारकावे आपण जाणतो. आणि ह्या माहितीच्या आधारे, जी माहिती तुम्हाला प्राप्त झालेली आहे, या माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे देतात. मुलांनो, थोडासा उजळणीचा असा अभ्यास आपण करूया. भूमी उपयोजन म्हणजे काय? तर भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा केलेला वापर. मानव आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरात असलेले भौगोलिक घटक, हवा, पाणी, जमीन या सगळ्यांचा परस्पर संबंध येऊन मानवाने यथायोग्य भूमीचा केलेला वापर, भूमीचे केलेले उपयोजन, त्याला आपण काय म्हणतो, भूमी उपयोजन. मागच्या पाठात आपण भूमी उपयोजनाचे 2 प्रकार पाहिले, ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये आपण काय पाहिलं, तर शेत जमीन. ग्रामीण भागामधील बहुसंख्य जनता, जवळजवळ 80% लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असलेले आढळून येतात. त्याचबरोबर पडीक जमीन म्हणजेच काय, तर शेतकरी काही काळ आपली शेतीची जमीन न कसता तशीच ठेवून देतो, जेणेकरून तिचा कस वाढावा आणि पुढचे उत्पादन चांगले यावे. अशा या जमिनीला पडीक जमीन किंवा चालू पड जमीन असेही म्हणतात. ग्रामीण भूमी उपयोजनाचा तिसरा प्रकार आहे वनजमीन. वनजमीन म्हणजे काय, तर जंगलाचा प्रदेश, ज्या ठिकाणी वन आहेत,
जंगली भाग आहे. आता याही भागाचा मानवाने छान उपयोग करून घेतलेला आहे बरं का. कारण या प्रदेशातून मानवाला मोठ्या प्रमाणावर वनोत्पादन मिळते. लाकूड, मध, मेण, डिंक, औषधी वनस्पती, फळे, फुले असं नानाविध वनोत्पादन मानवाने या वन जमिनीतून मिळवले. ग्रामीण भूमी उपयोजनाचा चौथा प्रकार आहे गायरान किंवा त्याला काय म्हणतात माळरान. गायरान किंवा माळरान म्हणजे काय? तर गावाच्या बाहेर असलेली मोकळी जमीन. ती कधी कधी गावाच्या मालकीची असते तर कधी कधी शासनाच्या मालकीची असते. पण या जमिनीमध्ये गावातील गुरं ही चरण्यासाठी जातात. या जमिनीचा सामुदायिक वापर केला जातो. हे होते ग्रामीण भूमी उपयोजनाचे प्रकार. आता आपण पाहूया नागरी भूमी उपयोजन. याचाही अभ्यास आपण केलेला आहे. त्यातला पहिला प्रकार आहे व्यावसायिक क्षेत्र. व्यावसायिक क्षेत्र म्हणजे व्यवसायासाठी वापरली जाणारी शहरामधील भूमी. या भूमीमध्ये प्रामुख्याने कार्यालय असतात, दुकानं असतात, बँका असतात. मात्र या क्षेत्रामध्ये राहण्यासाठी जागा वापरली जात नाही. निवासी क्षेत्र आढळून येत नाही. त्याचप्रमाणे कारखानदारीचं क्षेत्रही आढळून येत नाही. नागरी भूमी उपयोजनाचा दुसरा प्रकार आहे निवासी क्षेत्र. बघा, नागरी म्हणजे काय? शहरी विभाग. शहरामधील विशिष्ट क्षेत्र, विशिष्ट जमीन किंवा विशिष्ट भूमी ही निवासी क्षेत्र म्हणून राखून ठेवलेली असते. जिचा वापर केवळ राहण्यासाठी, घरं बांधण्यासाठी, इमारती बांधण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागाच्या तुलनेने नागरी भागामध्ये निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तिसरा प्रकार आहे वाहतूक सुविधांचे क्षेत्र. वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणारी जमीन. आपल्या नागरी भागामध्ये आपण पाहतो रस्ते, लोहमार्ग, विमानतळ, पेट्रोल पंप, वाहनतळ, वाहनांची दुरुस्ती केंद्र या सगळ्यांसाठी जी जमीन वापरली जाते तिला वाहतूक सुविधांचे क्षेत्र असे म्हणतात. चौथा प्रकार आहे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. मुलांनो, शासनामार्फत संपूर्ण जनतेसाठी तिच्या सगळ्या गरजांची पूर्तता होण्यासाठी विविध सेवांसाठी वापरण्यात आलेली जमीन म्हणजेच काय? तर सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, जेणेकरून सामान्य नागरिकांच्या सगळ्या गरजा या सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रामुळे पूर्ण केल्या जातात. पाचवा विभाग आहे मनोरंजनाची ठिकाणे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मुंबईचं जीवन, शहरांचं जीवन हे खूप धकाधकीचं, गर्दीचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत कामामध्ये गुंतलेले असतो आणि त्यामुळे थोडासा मनाला विरंगुळा मिळावा, मनाला थोडी शांतता मिळावी, यासाठी नागरी भागामध्ये मनोरंजनाची ठिकाणे आढळून येतात. यामध्ये काय काय असतं बरं? जलक्रीडा तलाव, त्यानंतर सिनेमागृह, नाट्यगृह. त्यामुळे ही मनोरंजनाची ठिकाणं नागरी भागामध्ये अतिशय महत्वाचं काम करतात. आणि शेवटचा भाग आहे मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र. म्हणजे काही ठिकाणी काय घडतं की एकाच संकुलामध्ये निवासी क्षेत्रही आढळून येतं, व्यावसायिक क्षेत्रही आढळून येतं किंवा मनोरंजनाची ठिकाणही आढळून येतात. म्हणजे एकाच जमिनीमध्ये एकाच भूमीचा वेगवेगळ्या प्रकारे केलेला वापर, याला म्हणायचं मिश्रभूमी उपयोजन. मुलांनो, त्याचबरोबर आपण एक दोन महत्वाच्या गोष्टींचाही अभ्यास केला होता. एक म्हणजे 7-12 उतारा. 7-12 उतारा म्हणजे काय? तर आपल्या मालकीची जमीन, प्रामुख्याने ग्रामीण भागातील. या ग्रामीण भागातील ह्या आपल्या मालकीची जमीन, या जमिनीचं शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिलं जाणारं नोंदणीकृत असं हे कागदपत्र, दस्तऐवज, अतिशय महत्वाचा असा हा दस्तऐवज. यामुळे या कागदाचं वाचन केल्यानंतर आपल्याला त्या जमिनीचा
ज्या जमिनीची नोंदणी केलेली आहे सातबाऱ्याच्या उतार्यात, त्या जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे, म्हणजे ही जमीन कोणाच्या मालकीची आहे, या जमिनीवर कर्जाचा बोजा आहे का, या शेतजमिनीचं कोणाकडून हस्तांतरण होत आलेलं आहे, म्हणजे पूर्वी ही जमीन कोणाच्या मालकीची होती, आता ती कोणाच्या मालकीची आहे. त्यानंतर सदर जमिनीचा वापर कशासाठी केला जात आहे, केवळ निवासासाठी केला जात आहे की शेतीसाठी केला जात आहे, म्हणजे पिकाखाली असलेलं क्षेत्र किती आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती सातबाऱ्याच्या उतार्यामध्ये दिलेली असते. सातबाराचा उतारा यामध्ये 2 गाव नमुन्यांचं एकत्रीकरण आढळून येतं. गाव नमुना क्रमांक 7 यामध्ये जमिनीची मालकी, कर्जाचा बोजा, जमिनीचं हस्तांतरण याची माहिती दिली जाते. आणि नमुना क्रमांक 12 हा प्रामुख्याने त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक पाणी घेतलं जातं, कोणत्या वर्षी कुठलं पीक घेतलं, कोणत्या हंगामात पीक घेतलं, या पिकासाठी जमीन जलसिंचित कशा प्रकारे केली गेली, किती हेक्टर जमीन कोणत्या पिकाखाली घेतली गेली, या सगळ्यांची संपूर्ण माहिती या गाव नमुना क्रमांक 12 मध्ये दिलेली असते. आणि या दोघांना मिळून काय म्हटलं जातं, सातबाराचा उतारा. सातबाराचा उतारा हा एक प्रकारे आरसा असतो, कारण हा दस्तऐवज हातात पडल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर न जाता सुद्धा आपल्याला त्या जमिनीची संपूर्ण माहिती मिळते. आणि यानंतरचा आपण अभ्यास केला होता प्रॉपर्टी कार्ड, म्हणजेच मिळकत पत्रिका. मिळकत पत्रिका मुलांनी लक्षात ठेवा, सातबाऱ्याचा उतारा ही बहुतांशी ग्रामीण भागामध्ये दिला जाणारा दस्तऐवज, पण नागरी भागामध्ये मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड या नावाने हा दस्तऐवज दिला जातो. आणि हा दस्त नगर भूमापन विभागाकडून मिळतो. आता शहरी भागातील सगळ्या जमिनी काही शेतीखाली नाहीत. या ठिकाणी जास्तीत जास्त जमीन ही निवासी किंवा औद्योगिक, आपण आता सगळे प्रकार पाहिले, यासाठी ह्या जमिनी वापरल्या जातात. पण या जमिनी बिगर शेत जमीन असतात, म्हणजेच काय, शेती खाली नसलेल्या जमीन. पण तरीही याही जमिनीची, या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. त्या जमिनीचा मालकी हक्क आणि जमिनीचं क्षेत्रफळ दाखवणारा असा हा दस्त. यामध्ये सिटी सर्वे क्रमांक, प्लॉट क्रमांक, त्यासाठी भराव्या लागणाऱ्या कराची रक्कम, मिळकतीचं क्षेत्रफळ, त्या जमिनीवर वहिवाटीचे कोणाचे हक्क आहेत का, या सगळ्यांची माहिती मिळकत पत्रिकेद्वारे मिळते. मुलांनो लक्षात ठेवायचं आहे, सातबाराचा उतारा आणि मिळकत पत्रिका ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्या मालमत्तेची, आपल्या जमिनीची नोंद या 2 पत्रिकेमध्ये करणं हे अतिशय गरजेचं आहे. चला तर मग आपण मागच्या पाठाचा थोडासा अभ्यास केलाय. आता आपण मूल्यमापनाकडे वळूया. तुम्ही सगळ्यांनी नीट प्रश्न पाहायचा आहे, पर्याय पाहायचे आहे आणि छान उत्तर द्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, भूमी उपयोजन हे प्रदेशातील टिंब या भागाचा केलेला वापर. पर्याय काय आहेत, भूमीचा, वनांचा आणि खनिजांचा. काय उत्तर असेल बरं? भूमीचा. रसिका पवार. रसिका, शाबास, बरोबर उत्तर दिलेलं आहे. भूमी उपयोजन या नावातच आपल्याला कळतंय उपयोजन कशाचं आहे, भूमीचं आहे. उत्तर बरोबर आहे का बघूया. बरोबर. चला भूमीचा. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलंय रसिका. आता पुढचा प्रश्न, खनिजयुक्त जमिनीमध्ये केले जाते. कोणतं काम केलं जातं, पशुपालन, खाणकाम की कुक्कुटपालन? कोण सांगेल बरं उत्तर? काय नाव तुझं? रुची पाटील. रुची पाटील, अगदी बरोबर सांगितलेलं आहे. बघा, ज्या जमिनीमध्ये खनिज असतात, खनिजांनी युक्त असलेली जी जमीन असते, या जमिनीत अर्थातच खनिज निघाण्यासाठी आपण काय करतो, खाणकामाचा व्यवसाय त्या क्षेत्रामध्ये केला जातो. त्यामुळे खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा,
आता आपण प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. सुपीक जमिनीत शेती केली जाते. पर्याय आहेत डोंगराळ, उंच सखल आणि सपाट. सांगा बरं काय उत्तर असेल? सपाट. सपाट. कोणी उत्तर सांगितलं? रुची पाटील. रुची, बघूया उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. सुपीक आणि सपाट जमिनीमध्ये शेती केली जाते, कारण शेतीसाठी सपाट जमिनीची गरज असते. डोंगराळ भागामध्ये किंवा उंच सखल भागामध्ये प्रामुख्याने पायऱ्या पायऱ्यांची शेती केली जाते, पण आपली शेती ही सपाट जमिनीमध्ये केली जाते. चौथा प्रश्न आहे, ग्रामीण भागामध्ये हा प्रमुख व्यवसाय आहे. कोणता व्यवसाय? पर्याय एक शेती, पशुपालन आणि मासेमारी. आता प्रमुख व्यवसाय हवाय आपल्याला. बघा हा, ग्रामीण भागामध्ये कोणता प्रमुख व्यवसाय केला जातो? शेती. प्रीती राठोड. प्रीती राठोड, अगदी बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. पाचवा प्रश्न बघूया. शेत जमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे, ती जमीन असते रेताड असते, पडीक असते की खडकाळ असते? जिचा वापर शेतीसाठी काही काळासाठी थांबवला आहे, जेणेकरून ती जमीन सुपीक व्हावी, तिचा सकस भरून यावा. बरोबर तानाजी, पडीक. शेत जमीन जिचा वापर शेतीसाठी काही काळासाठी थांबवला आहे, ती जमीन पडीक असते. या जमिनीला दुसरंही नाव आहे. काय आहे? चालू पड जमीन. पुढचा प्रश्न आहे, वनक्षेत्रातून आपणास मिळते अन्नोत्पादन, वनोत्पादन, औद्योगिक उत्पादन. वनक्षेत्र म्हणजे जंगल क्षेत्र. वनोत्पादन. वनोत्पादन. जान्हवी बरोबर आहे. शिंदे. जान्हवी शिंदे. जान्हवीने पहिलं उत्तर दिलेलं आहे. छान, बरोबर दिलेलं आहे. वनक्षेत्रातून आपल्याला वनोत्पादन मिळते. आताच मी सांगितलं, लाकूड, मध, मेण, डिंक, औषधी वनस्पती, फळे, फुले या सगळ्याचं उत्पादन आपल्याला वनक्षेत्रातून मिळते. पुढचा प्रश्न बघूया. मुंबईमधील फोर्ट किंवा बीकेसी हे विभाग या क्षेत्रात मोडतात. औद्योगिक विभाग, केंद्रीय व्यवहार विभाग आणि शहरी विभाग. सांगा बघूया कोणतं उत्तर असेल याचं? केंद्रीय व्यवहार विभाग. अगदी बरोबर आहे. बघा, नागरी भूमी उपयोजनामध्ये औद्योगिक विभाग हे जो क्षेत्र आहे, यामध्ये काही भूभाग हा राखून ठेवलेला असतो, की ज्या ठिकाणी केवळ बँका, दुकानं किंवा कार्यालय यांचेच व्यवहार चालतात, आणि अशा या विभागाला केंद्रीय व्यवहार विभाग असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. निवासी क्षेत्र या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार हा कोणत्या भागात जास्त असतो? नागरी भागात, ग्रामीण भागात की वन भागात? निवासी क्षेत्र म्हणजे काय? राहण्यासाठी वापरण्यात आलेली भूमी. कुठे जास्त असेल बरं? नागरिक भागात. अंजली परते. अंजली, उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, नागरी भागात आपल्याला माहिती आहे, नागरी भाग म्हणजे शहरी विभाग. या ठिकाणी ग्रामीण भागातून लोक वेगवेगळ्या कारणासाठी दररोज स्थलांतर करून येत असतात. काही शिक्षणासाठी येतात, काही नोकरीच्या, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी येतात. त्यामुळे काय झालेलं आहे, या ठिकाणी लोकसंख्येची वाढ झालेली आहे. त्यामुळे पर्यायाने निवासी क्षेत्र सुद्धा नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. पुढचा प्रश्न बघूया. रस्ते, लोहमार्ग, पेट्रोल पंप अशा व्यवस्था कोणत्या क्षेत्रात येतात? व्यावसायिक क्षेत्र, सार्वजनिक सेवा क्षेत्र आणि वाहतूक सुविधा. कोण सांगणार बरं? सार्वजनिक सेवा. पुन्हा बघा, पुन्हा प्रश्नाकडे नीट बघा, वाचा प्रश्न. रस्ते, लोहमार्ग, पेट्रोल पंप. वाहतूक सुविधा. तन्मय. वाहतूक सुविधा. वेदिका बाष्टे. वेदिका तन्मय, तुमचं उत्तर बरोबर आहे का बघा? बरोबर आहे. वाहतूक सुविधा, रस्ते, लोहमार्ग हे काय आहे सगळे?
वाहतुकीची साधनं आहेत ना ती. आपण कुठे जायचं असेल तर आपण या वाहतूक साधनांचा वापर करतो. आणि म्हणून वाहतूक सुविधा या क्षेत्रामध्ये, या घटकामध्ये रस्ते, लोहमार्ग, पेट्रोल पंप ह्या व्यवस्था येतात. पुढचा प्रश्न आहे, नागरी वसाहतीच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश हा कोणता प्रदेश म्हणून ओळखला जातो? संक्रमण प्रदेश, निवासी प्रदेश की माळरान प्रदेश? बघा, नागरी वस्ती म्हणजे काय? नागरी वसाहती, शहरातील लोक, शहरातील वसाहती. सांगा बघूया, या सीमा क्षेत्राच्या बाहेर ग्रामीण रुची पाटील. संक्रमण, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बघा, आताच आपण पाहिलं की रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर नागरी क्षेत्रामध्ये, नागरी भागामध्ये लोकांचं स्थलांतर होत आहे. मोठ्या संख्येने लोक मुंबईमध्ये किंवा नगरांमध्ये नोकरीसाठी, शिक्षणासाठी येत आहेत किंवा या नगरीचं, महानगरीचं आकर्षण आहे म्हणूनही येत आहेत. पण त्यामुळे होतं काय, लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, लोकसंख्येची घनता वाढलेली आहे, पण भूमीचं क्षेत्र वाढलेलं नाही. मग अशा वेळी काय होतं, राहण्याची जागा कमी पडते. मग लोक काय करतात, नागरी वसाहतीच्या पासून लांब सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी मोकळं मैदान आहे, मोकळी भूमी आहे, या ठिकाणी वस्ती करून राहू लागतात. मग या ठिकाणी काय विकसित वस्ती आढळून येणार नाही, थोडस ग्रामीण स्वरूपाच्या वस्ती आढळून येतात. त्यामुळे हा जो प्रदेश आहे, नागरी वसाहत आणि ग्रामीण वस्ती या दोघांच्या दरम्यानचा हा जो प्रदेश आहे, हा संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न बघूया. संक्रमण प्रदेशातील भूमी उपयोजन हे कोणत्या स्वरूपाचे असते? संमिश्र, स्वतंत्र की विशिष्ट? बघा, आता विचार करा, आताच आपण अभ्यास केला. संमिश्र. जान्हवी शिंदे. जान्हवी, तुझं उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. आताच आपण पाहिलं की नागरी वस्तीमधलं लोकजीवन आणि सीमा प्रदेशाच्या बाहेर असलेलं ग्रामीण वस्तीचं त्यांचं जीवन हे काय आहे, एकत्रितपणे वावरलं जातं आणि म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो, संमिश्र भूमी उपयोजन. पुढचा प्रश्न बघूया. वांद्रे व मुंबई शहराची उपनगरे आहेत भांडूप, परळ आणि दादर. मुंबई शहराची उपनगरे कोणती आहेत बरं? वांद्रे आणि तानाजी. कोणतं? भांडूप, तानाजी. भांडूप. तानाजी बरोबर उत्तर दिलेलं आहे. बघा, आपण सगळेजण या मुंबई, सगळेजण नाही, काही इकडची लोक जी आहेत, मुंबई उपनगरात राहणारी लोक आहेत, दादर पर्यंतचा भाग जो आहे ना, हा मुंबई उपनगर म्हणून ओळखला जातो आणि त्या पुढचा भाग हा शहरी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वांद्रे आणि भांडूप ही दोनही मुंबई शहराची उपनगरे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. रोजगाराच्या संधीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होते. कुठे बरं स्थलांतर होतं? ग्रामीण भागात, शहरामध्ये की उपनगरामध्ये? रोजगाराची संधी म्हणजे नोकरीसाठी लोकांचं स्थलांतर कोणत्या भागामध्ये होतं? शहरात. रसिका पवार. तुझं उत्तर बरोबर आहे रसिका. शहरी भागामध्ये उद्योगधंद्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि म्हणून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं स्थलांतर हे दररोज अगदी शहरामध्ये होताना दिसून येतं. पुढचा प्रश्न बघूया. दर दिवशी होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे शहरी भागात कोणता प्रश्न नेहमीच गंभीर असतो? जागेची उपलब्धता, रोजगाराच्या संधी की अन्नधान्य तुटवडा? बघा, रोजच्या रोज आपल्याकडे लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतं. काय आहे उत्तर? जागेची उपलब्धता. तानाजी. जागेची उपलब्धता. तानाजी बरोबर आहे. आताच आपण पाहिलं की या स्थलांतरामुळे नागरी भागातील भूमीचं क्षेत्र हे काय झालेलं आहे, या ठिकाणी क्षेत्र काही वाढत नाही पण लोकसंख्या वाढते. त्यामुळे येणाऱ्या लोकांना जागेची उपलब्धता हा सगळ्यात
पहिला भेडसावणारा मोठा गंभीर प्रश्न आहे. आधी राहायला जागा मिळेल तर नोकरी शोधणार ना. त्यामुळे तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतामध्ये हे सुनियोजित शहर आहे. मुंबई, नागपूर की चंदीगड? चला सांगा बघूया. सुनियोजित म्हणजे काय? बघा, आताच आपण बघितलं की लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आपल्याला नागरी भागामध्ये काय दिसतं, तर अनियोजित शहरांची निर्मिती झालेली दिसून येते. ती कशी चंदीगड. दाटीवाटी. चंदीगड. चंदीगड अगदी बरोबर. अंजली. जान्हवी उत्तर बरोबर आहे. शहरामध्ये झालेल्या या गर्दीमुळे काय झालंय, लोक कसेही कुठेही राहतात, कशीही घरं बांधतात. त्यामुळे काय मोठे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कोणते प्रश्न निर्माण झालेले आहेत? तर दाटीवाटीची वस्ती आहे, वाहतुकीची कोंडी आढळून येते, बाजार भागातली गर्दी आढळून येते आणि मुख्य म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या सगळ्यातून मार्ग म्हणजे नियोजित शहरांच्या निर्मितीची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता या नियोजित शहरांची निर्मिती संपूर्ण जगामध्ये होऊ लागलेली आहे. भारतामध्ये चंदीगड आणि भुवनेश्वर या 2 शहरांना सुनियोजित शहर म्हटलं जातं. म्हणजेच शहर निर्मितीच्या आधीच त्या ठिकाणच्या शहराचा नियोजित आराखडा तयार केला जातो आणि त्यानुसार विकसित शहरांची निर्मिती केली जाते. पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्या 2011 मध्ये भारतातील भूमी उपयोजन दाखवलेलं आहे टक्क्यामध्ये. बघा, वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला हा वर्तुळालेख दिसत आहे. यामध्ये पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे कृषीयोग्य जमीन, त्यानंतर लाल रंगाने दाखवली आहे स्थायी कृषी, हिरव्या रंगाने दाखवला आहे वनाच्छादित प्रदेश, भगव्या रंगाने दाखवला आहे इतर विभाग आणि जांभळ्या रंगाने दाखवलेला आहे स्थायीकरण. आता या आलेखाचं वाचन करायचंय आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. विभाजित वर्तुळालेखात कृषी योग्य जमीन किती टक्के आहे? सांगा बघू. बघा सूचीमध्ये बघा, कृषी योग्य कोणत्या रंगाने दाखवलेला आहे? 52.8. तानाजी गावडे. 52.8 बरोबर आहे उत्तर. कृषी योग्य क्षेत्र हे खूप मोठं आहे, कारण यावरून आपण सांगतो की भारत हा काय आहे, कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे अधिक क्षेत्र हे आपले कृषी योग्य आहे, शेतीसाठी अनुकूल आहे. प्रश्न दुसरा. विभाजित वर्तुळालेखात वनाच्छादित प्रदेश हा कोणत्या रंगाने दाखवला आहे? पुन्हा बघा, सूची बघा, रंग बघा. वनाच्छादित प्रदेश कोणत्या रंगाने दाखवला आहे? हिरवा. जान्हवी शिंदे. जान्हवी शिंदे. तुझं उत्तर बरोबर आहे का बघूया. बरोबर. वनाच्छादित प्रदेश हा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 7/12चा उतारा संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या कोणत्या खात्याकडे केली जाते? महसूल खात्याकडे, इस्टेट खात्याकडे की जमीन खात्याकडे? सांगता येईल? जमीन खात्याकडे. तन्मय. महसूल खात्याकडे. तन्मय, 7/12 उतारा संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. 7/12चा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा नमुना आहे, नकाशा आहे की आरसा आहे? बघा, आताच मगाशी आपण पाहिलं की 7/12च्या उतारामध्ये ती जमीन कोणाची आहे, त्याच्यावर कर्ज आहे का, ती जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे, त्या जमिनीचा वापर कशासाठी आरसा. केला जातो? अगदी आरसा. बरोबर. रसिका पवार आणि रितिका पवार. रसिका आणि रितिका अगदी बरोबर आहे. बघा, आपण आपल्या आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो. आपण कसं दिसतो ते आरशात बघतो की नाही? आणि 7/12चा उतारा हा एक प्रकारे आरसा आहे असं म्हटलं जातं. आणि या 7/12च्या उतार्यामध्ये त्या जमिनी संदर्भामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते आणि त्यामुळे उत्तर काय येत आहे? आरसा.
जमीन आणि महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या कोणाकडे गाव नमुने असतात? पाटलाकडे असतात, सरपंचाकडे असतात की तलाठ्याकडे असतात? बघा, विचार करा. तलाठ्याकडे. रोहिणी कुराडे. रोहिणी कुराडे बरोबर उत्तर दिलेलं आहे. जमीन आणि महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. उत्तर बरोबर आहे. आता पुढचं जरा प्रश्नाचं स्वरूप आपण बदललेलं आहे. जोड्या लावा. अ भागामध्ये दिलेल्या घटकाची जोडी तुम्हाला ब भागातील योग्य घटकाशी लावायची आहे. पहिला आहे भोगवटादार वर्ग 1. सांगा बघूया, याची जोडी कोणाशी लावाल? जमिनीवर लावण्यात आलेला कर, मालकी हक्काची जमीन, भूमिहीनांना दिलेली जमीन, नोंदणी पत्र की मालकी मालमत्ता. हक्काची जमीन तानाजी. तानाजी. बघूया उत्तर बरोबर आहे का तुझं? बरोबर आहे. बघा, सातबाऱ्याच्या उतार्यामध्ये भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 यांचा उल्लेख असतो. आणि जमिनीचा मालकी हक्क तो कसा? तर वंश परंपरागत गतीने ती जमीन कोणाच्या नावावर आहे हे भोगवटादार वर्ग 1 या रकान्यातून लक्षात येते. चला, दुसरा आहे भोगवटादार वर्ग 2. याची जोडी कशाला लावता येईल? जमिनीवर लावण्यात आलेला कर, भूमिहीनांना दिलेली जमीन. भूमिहीनांना दिलेली जमीन. रसिका आणि रितिका. रसिका आणि रितिका. उत्तर तुमचं बरोबर आहे का? बघूया. अरे, बरोबर आहे उत्तर. आता बघा, आत्ताच आपण पाहिलं भोगवटादार वर्ग 1 मध्ये काय असतं? वंश परंपरागत गतीने आलेली जमीन ही त्या व्यक्तीच्या मालकी हक्काची आहे हे सांगण्यासाठी त्या जमिनीची मालकी भोगवटादार वर्ग 1 या शीर्षका अंतर्गत त्या व्यक्तीचं नाव असतं. आणि भोगवटादार वर्ग 2 मध्ये काय असतं बरं? तर ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही अशा लोकांना शासन कसण्यासाठी, राहण्यासाठी जमीन देतं. असे हे भूमिहीन. भूमिहीन म्हणजे काय? भूमी नसलेले. त्यामुळे दुसऱ्याचा पर्याय बरोबर आहे, भूमिहीनांना दिलेली जमीन. चला, तिसऱ्याचा सांगा पर्याय काय येईल? आकार. आकार म्हणजे काय? जमिनीवर लावलेला आलेला कर. अंजली परते. बरोबर आहे. बघा, सातबाऱ्याच्या उतारामध्ये आकार या शीर्षका अंतर्गत त्या सातबाऱ्याच्या उतारात निर्देशिलेल्या जमिनीवर सरकारने किती कर लावलेला आहे? आता हा कर अगदी नाममात्र असतो. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं पाठामध्ये की अतिशय कमी आणि रुपये आणि पैसे यामध्ये हा कर लावलेला असतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं? आकार. चौथा आहे इतर हक्क. इतर हक्कामध्ये कोणता येईल बघूया? पर्याय सांगा मला. मालमत्तेचे इतर हक्क धारण करणारा. रुची पाटील. रुची पाटील. तुझं उत्तर बरोबर आहे. सातबाऱ्याच्या उतारामध्ये जर ती जमीन भोगवटादार वर्ग 2 याच्या नावावर असेल तर इतर हक्कामध्ये त्या मालमत्तेचा हक्क धारण करणाऱ्याचं नाव अर्थातच शासन असणार आहे, कारण ती जमीन त्या व्यक्तीच्या नावाची नाही. त्यामुळे इतर हक्कामध्ये मालमत्तेचा इतर हक्क, त्या जमिनीचा खरा मालक कोण आहे, त्या जमिनीवर काही कर्ज घेतलेलं आहे का वापरणाऱ्या भोगवटादार वर्ग 2 ने त्या जमिनीवर काही कर्ज घेतलं आहे का, काही कर्जाचा बोजा आहे का, या सगळ्याची माहिती दिली जाते. बरोबर आहे. आता प्रश्नाचं स्वरूप आपण बदललेलं आहे. चूक की बरोबर ओळखायचंय तुम्हाला आणि योग्य उत्तर पण सांगायचंय बरं का, नुसतं चूक उत्तर नाही सांगायचं. चला सांगूया. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद ही मिळकत पत्रिकेत केली जाते. चूक की बरोबर? बरोबर. वेदिका भाष्टे. चूक. कोण सांगितलं चूक? उत्तर कोण सांगताय? रुची पाटील. रुची पाटील. आणि वेदिकाने काय सांगितलंय उत्तर? बरोबर. अगदी बरोबर आहे. आताच आपण पाहिलं प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत पत्रिका. नागरी भूमी उपयोजनामध्ये आपण पाहिलं की नागर भागामध्ये, शहरी भागामध्ये जमीन शेतजमीन नसते. ही बिगर शेतजमीन म्हणजे काय? शेती व्यतिरिक्त इतर कामासाठी त्या जमिनीचा वापर केला जातो. राहण्यासाठी केला जाईल,
सुविधा वाहतुकीच्या सुविधांसाठी असेल, सार्वजनिक सेवांसाठी असेल, औद्योगिक क्षेत्रासाठी असेल, पण अशा जमिनीची सुद्धा नोंद केलीच पाहिजे. जमीन ज्याच्या मालकीची आहे त्याची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. लक्षात ठेवायचं आहे, ग्रामीण भागामध्ये सातबाऱ्याच्या उतारामध्ये ही नोंद केली जाते, तर नागरी भागामध्ये मिळकत पत्रिकेत केली जाते. आपली जमीन, आपली प्रॉपर्टी ही आपल्या नावावर आहे याची नोंद या नगर भूमापन विभागाकडे करणं हे अतिशय गरजेचं आहे. लक्षात ठेवायचंय सर्वांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. मानवाच्या गरजांमध्ये जसजशी वाढ होत गेली तसतसा मानवाकडून भूमीचा वापर कमी कमी होत गेला. चूक की बरोबर? प्रश्न नीट वाचायचा आहे. गरजांमध्ये वाढ झाली व भूमीचा वापर कमी होणार की अधिक होणार? चूक. चूक. अगदी बरोबर आहे. कोणी दिलंय उत्तर? जान्हवी शिंदे. जान्हवी शिंदे. अगदी बरोबर आहे. बघा आता माणसाच्या गरजा वाढल्या. आम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत. आम्हाला जलतरण तलाव हवाय, आम्हाला नाटक बघण्यासाठी नाट्यगृह हवंय, सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृह हवंय, व्यायाम करण्यासाठी जिमखाना हवा आहे, राहण्यासाठी छान जमीन हवी आहे, कामाला जाण्यासाठी आम्हाला कार्यालयीन क्षेत्र हवं आहे. म्हणजे मानवाच्या गरजा आता काय झालेल्या आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. सगळ्या सोयी सुविधा माणसाला आस्वाद त्यांचा घ्यायचा आहे. त्यामुळे मानवाने काय केलं, भूमीचा अधिकाधिक वापर करायला सुरुवात केलेली आहे. वापर भूमीचा कमी नाही झालेला, काय झालेला आहे, वाढलेला आहे. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. चूक की बरोबर? सांगा, खाणकाम करणं हा भूमीचा उपयोग आहे का नाही? बरोबर तानाजी. तानाजी उत्तर बरोबर आहे का बघूया? खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही, हे चुकीचं आहे. कारण खाणकाम हे सुद्धा काय आहे, भूमीचा वापरच आहे ना. ज्या ठिकाणची जमीन खनिजयुक्त आहे त्या जमिनीचा वापर करून खाणकाम हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे भूमी उपयोजनाचा भाग नाही असं म्हणता येणार नाही. पुढचा बघूया प्रश्न. केंद्रीय व्यवहार विभागामध्ये कारखाने नसतात. चूक की बरोबर? चला सांगा. केंद्रीय बरोबर. व्यवहार. रितिका आणि रसिका. रितिका आणि रसिका बरोबर आहे. आपण आताच पाहिलं की केंद्रीय व्यवहार विभागामध्ये काय असतं, दुकानं असतात, बँका असतात, कार्यालय असतात. म्हणजे प्रशासकीय कामकाज ह्या केंद्रीय व्यवहार विभागात चालतं. त्या ठिकाणी प्रत्यक्ष उत्पादनाचं, कारखान्यांचं काम चालत नाही किंवा राहण्यासाठी सुद्धा ही जागा वापरली जात नाही. बघूया तुझं उत्तर. बरोबर आहे. नागरी वस्तीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे निवासी कार्यासाठी वापरले जाते. चूक की बरोबर? नागरी वस्ती या शब्दाकडे लक्ष द्या आणि सांगा मला. बरोबर सचिन. सचिन तुझं उत्तर बरोबर आहे का बघूया? बरोबर आहे. नागरी वस्तीमध्ये लोकसंख्येची घनता ही प्रचंड आहे, खूप जास्त आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त क्षेत्र हे निवासी कार्यासाठी म्हणजे राहण्यासाठी, घरं बांधण्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. नागरी भागामध्ये सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. चला सांगा. चूक. चूक. कोणी सांगितलं उत्तर चूक? चला दुसरं कोण सांगताय का? बघा विचार बरोबर करा. तानाजी. नागरी भाग म्हणजे काय? शहरी भाग. या शहरी भागामध्ये सार्वजनिक सुविधांचं क्षेत्र हे अतिशय गरजेचं आहे. सार्वजनिक सुविधांमध्ये काय काय येतं? बरोबर आहे. तानाजीचं उत्तर बघूया, बरोबर आहे का? बरोबर आहे. आता सार्वजनिक सुविधा क्षेत्र म्हणजे काही सगळ्यांनी नीट समजून घ्या. नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा, त्यांच्या सोयी सुविधा
यांसाठी सार्वजनिक सुविधा क्षेत्र हे खूप महत्वाचे आहे. सार्वजनिक सुविधा क्षेत्रामध्ये काय काय येतं? रुग्णालय येतात. आता आजारी असतील त्याच्यासाठी आपल्याला दवाखाने, रुग्णालय यांची प्रचंड गरज असते. त्याचप्रमाणे मुलांना शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांची गरज असते. सार्वजनिक भागातील शिस्त यांच्यासाठी, गुन्हेगारी ही कमी करण्यासाठी पोलीस स्टेशन किंवा पोलीस ग्राउंड यांची गरज असते. मोठमोठे मॉल्स, बाजारपेठेची साधनं या सगळ्यांची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टी सार्वजनिक सुविधा क्षेत्रात येतात. नागरी भागात असणाऱ्या प्रचंड लोकसंख्येच्या या सगळ्या गरजा सार्वजनिक सुविधा क्षेत्र पूर्ण करतं. त्यामुळे शासनाने नागरी भागामध्ये अशी काही जमीन राखून ठेवलेली आहे ज्या ठिकाणी या सगळ्या सार्वजनिक सुविधा क्षेत्रांची निर्मिती केली जाते. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? या सगळ्या सुविधा क्षेत्र नागरी भागामध्ये अतिशय अत्यावश्यक आहे, अति आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघूया. शेत जमिनीच्या नोंदींप्रमाणे बिगर शेत जमीन मालमत्तेची नोंदणी केली जात नाही. चूक की बरोबर? चला विचार करा. शेत जमिनीची नोंद आपण करतो सातबाऱ्याच्या उतार्यात. मग बिगर शेत जमीन मालमत्तेची नोंदणी केली जात नाही का? याचा साधर्म्यवाचक शब्द आपण आता प्रश्न पाहिला होता एक मागे. कोण सांगेल? बघा, शेत जमिनीची नोंदी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बिगर शेत जमीन मालमत्ता जी जमीन शहरामधील लोकांची. बरोबर. बरोबर बरोबर. नाही, चूक. बिगर शेत अंजली जमीन करते. मालमत्तेची नोंदणी केली जात नाही हे चुकीचं आहे. आता आपण पाहिलं मालमत्तेसाठी मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड. या प्रॉपर्टी कार्ड मध्ये बिगर शेत जमीन मालमत्तेची नोंदणी नगर भूमापन विभागाद्वारे केली जाते. आपण शहरात राहतो, आपण ज्या घरात राहतो, आपलं घर जे आहे ते निवासी क्षेत्रामध्ये येतं, ते काय शेत जमिनीच्या क्षेत्रामध्ये येत नाही. मग तुमच्या या घराची सुद्धा नोंदणी ही केली जाते. आणि हे घर कोणाच्या नावावर आहे, ही जमीन कोणाच्या नावावर आहे, हे घर कोणी विकत घेतलेलं आहे, कधी विकत घेतलेलं आहे, ही सगळी इत्थंभूत माहिती मालमत्ता मिळकत पत्रिकेमध्ये केली जाते. त्यामुळे याचं उत्तर काय येणार? चूक. शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणे बिगर शेत जमीन मालमत्तेची नोंदणी सुद्धा केली जाते. प्रॉपर्टी कार्ड मध्ये ही नोंदणी केली जाते. हा थोडा प्रश्न थोडा कठीण आहे, नीट विचार करायचा आहे, नीट वाचायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं. पुढचा प्रश्न बघूया. ग्रामसेवक मिळकत पत्रिका देतो. बरोबर आहे की चूक आहे? चूक तानाजी. मग सांगा बघूया, मिळकत पत्रिका आपल्याला कोण देतं? मी आताच सांगितलं, कोणाच्या तलाठी. लक्षात येतं? तलाठी. नाही. तलाठी कोणती पत्रिका देतो? गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12, 7/12चा उतारा. हे आपल्याला तलाठ्याकडे मिळतं. पण मिळकत पत्रिका नगर भूमापन विभागाकडून मिळते. लक्षात ठेवा सगळ्यांनी. ग्रामसेवक हा ग्रामीण भागात राहणारा. मग कोण आपल्याला मिळकत पत्रिका देणार? नगर भूमापन विभाग. पण एकदा सांगा एकानी. नगर भूमापन विभाग याच्याकडून आपल्याला मिळकत पत्रिका म्हणजे प्रॉपर्टी कार्ड मिळतं. उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे. चूक की बरोबर? बरोबर. जान्हवी शिंदे. जान्हवी शिंदे. जर उत्तर बरोबर आहे का बघूया. बरोबर आहे. कारण उतारा क्रमांक 7 मध्ये जमिनीची मालकी दाखवली जाते. मगाशीच आपण पाहिलं भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2. म्हणजे ही जमीन कोणाच्या मालकीची आहे, ती कोणाकडे कसायला दिलेली आहे, याची सगळी माहिती आपल्याला उतारा क्रमांक 7 या पत्रकात मिळते. म्हणजे उतारा क्रमांक 7 हे एक प्रकारे अधिकार पत्रक आहे. पुढचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे. उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे.
नीट विचार करून सांग. वेदिका बाष्टे. चूक रुची पाटील. वेदिका आणि रुची. तुझं उत्तर बरोबर आहे का बघूया? बरोबर आहे उत्तर. तुम्हाला सांगता येईल का रे हे उत्तर? उतारा क्रमांक 12 हे जर फेरफार पत्रक नाहीये, मग हे कसलं पत्रक आहे? या पत्रकातून आपल्याला काय माहिती मिळते? पीक पाहणी पत्रक आहे. अरे वा, शाबास, मस्त जान्हवी. उत्तर दिलंय. जान्हवी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पीक पाहणी पत्रक आहे. या पत्रकामध्ये आपल्याला काय कळतं? प्रत्येक वर्षी कोणत्या हंगामामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे, कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र गुंतवलेलं होतं, या क्षेत्रामध्ये या पिकासाठी जलसिंचनाची कोणती व्यवस्था वापरली गेली, हंगाम कोणता होता, रब्बी होता की खरीप होता, या सगळ्याची माहिती आपल्याला उतारा क्रमांक 12 मध्ये मिळतं. आणि म्हणून उतारा क्रमांक 12 हे पीक पाहणी पत्रक आहे, फेरफार पत्रक नाही. मग फेरफार कुठल्या पत्रकात केला जातो किंवा कुठल्या पत्रकात आपल्याला फेरफार दिसतो, की पूर्वी ही जमीन याच्या मालकीची होती, त्यानंतर ही जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीकडे आली, हे कशात कळतं आपल्याला, सांगता येईल? गाव नमुना क्रमांक 7 मध्ये, बरोबर, त्यामध्ये आपल्याला हा फेरफार दिसतो. पण उतारा क्रमांक 12 मध्ये केवळ पीक पाहणी आपल्याला समजून येते, त्यामुळे त्याला पीक पाहणी पत्रक असे म्हणतात. अगदी छान उत्तर दिलेली आहेत. सर्व मुलांनी अतिशय उत्तम सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.